गणपतीचं पूजन किती दिवस करायचं हा प्रश्न बरेच लोक विचारत असतात. काही लोक 1.5 दिवस ठेवतात, काही लोक 3 दिवस, काही लोक 5 दिवस, काही लोक गौरी आणि गणपतीच्या विसर्जन मूर्तीचं विसर्जन एकाच दिवशी करतात. काही लोक 10 दिवस गणपतीची मूर्तीचं पूजन करतात. लक्षात घ्या, मूळ शास्त्रात जेव्हा सुरुवात झाली गणेश पूजनाची, तेव्हा गणेश चतुर्थीच्या दिवशी मध्यान्हकाली नदीवर जायचं, तिथलीच माती घ्यायची, तिथेच पुजायची, तिथेच पूजा करून तिथेच लगेच विसर्जन करायचं. म्हणजे खरं म्हणजे दक्षिण भारतामध्ये अजूनही एकच दिवस गणपतीचं पूजन करतात, रात्रभर ठेवत नाहीत. पण एवढी चांगली मूर्ती असते, मग कोणी 1.5 दिवस ठेवतात, कोणी 5 दिवस, 3 दिवस वगैरे प्रथेप्रमाणे म्हणजे परंपरेप्रमाणे ठेवतात. पण एखाद्याच्या घरामध्ये समजा 5 दिवस पूर्वी पूजत होते, 5 दिवस गणपती ठेवत होते, आता त्यांना वेळ मिळत नाही, 1.5 दिवस ठेवायचा आहे, वृद्ध झालेली माणसं आहेत, हरकत नाही. म्हणजे पूर्वापार आम्ही 5 दिवस ठेवतोय, मग आता 1.5 दिवस ठेवला चालेल का? हरकत नाही, असं कुठेही लिहिलेलं नाहीये की एवढेच दिवस ठेवायला पाहिजेत. शेवटी आनंदानं करायचं आहे. फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची, आपल्या आप्तेष्ट मित्रांना कळवायचं की यावर्षी आम्ही 5 दिवस गणपती ठेवत नाही आहोत, 1.5च दिवस ठेवतोय. म्हणजे ते लोक दर्शनाला जे येतात ते 1.5 दिवस ठेवतात. एक विनोदाचा प्रसंग आहे. 2 लहान मुलं एकत्र गप्पा मारत होती गणेशोत्सवामध्ये. एक मुलाच्या घरी 1.5च दिवस गणेश पूजन केलं जातं आणि दुसऱ्या मुलाच्या घरी 5 दिवस केलं जातं. दोन्ही मुलगे आपापसात गप्पा मारत होते. आमच्या घरी 5 दिवस गणेश पूजन, तो अभिमानाने सांगत होता आणि हा मुलगा म्हणायचा 1.5च दिवस. तेव्हा तो 1.5 दिवस ज्याच्या घरी होता तो मुलगा त्या दुसऱ्या मुलाला काय म्हणाला, की "का कशासाठी पूजा असते? बाप्पा बुद्धी देतो, तो बुद्धिदाता आहे. आम्हाला 1.5 दिवसात दिलेली बुद्धी पुरते. आम्ही 1.5 दिवसात ती बुद्धी घेतो आणि तुम्हाला तीच बुद्धी घ्यायला 5 दिवस लागतात, म्हणून तुम्ही 5 दिवस पुजता." विनोदाचा भाग सोडा. खरं म्हणजे 1.5 दिवस ठेवा, 5 दिवस ठेवा, श्रद्धेनं ठेवा आणि जेवढे दिवस ठेवाल तेवढा गणपतीचं भक्तिपूर्ण, प्रसन्न वातावरणात त्याचं करा. तिथे मात्र तडजोड नाही. 1.5 दिवस ठेवला तरी चालेल, हे दिवस बदलले तरी चालतील. ही गोष्ट याच्यामध्ये लक्षात ठेवायला पाहिजे. पुन्हा एकदा सांगतो, किती दिवस पूजा करणार, किती मोठी मूर्ती पाहिजे यापेक्षा श्रद्धा किती मोठी आहे, भक्ती किती मोठी आहे, आणखी महत्वाचं म्हणजे गणेशाचे किती गुण तुम्ही आपल्या अंगी घेता आहात, त्याला जास्त महत्व आहे. ही गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे. काही आणखी पण प्रश्न विचारतात, घरामध्ये जर गरोदर महिला असेल तर गणेश मूर्तीचं विसर्जन करत नाहीत वगैरे. मित्रांनो, गरोदर महिला घरात असण्याचा आणि गणेश मूर्ती विसर्जनाचा काहीही संबंध नाहीये. गणेश मूर्ती विसर्जन केली त्याचे वाईट परिणाम त्या गर्भावरती किंवा जन्मणाऱ्या मुलावरती होत नाहीत. त्याचे कृपाशीर्वादच असतात, आशीर्वादच त्या गरोदर महिलेवरती असतात. ही गोष्ट लक्षात घ्या. ठरलेल्या दिवशी तुम्ही गणेश मूर्तीचं विसर्जन करा. घरात गरोदर महिला असेल तरी सुद्धा आपण जे ठरवलेला दिवस असतो त्या दिवशीच गणेश मूर्तीचं विसर्जन व्हायला पाहिजे. महत्वाची गोष्ट ही आहे की गर्भाचा आणि त्या गणेश मूर्ती विसर्जनाचा काही संबंध नाही. काही वेळा मंगळवारी, समजा गणेश विसर्जनाच्या दिवशी मंगळवार आला, मंगळवार तर गणपतीचा वार, मग त्या दिवशी विसर्जन करायचं नाही असं पण काही लोकांना वाटतं. तसं सुद्धा खरं नाही. मंगळवार अंगारकी चतुर्थीचा वार जरी असला, आपण म्हणतो अंगारकी मंगळवारी आली की संकष्टी चतुर्थी मंगळवारी आली की अंगारकी म्हणतो, गणेश पूजनाचं विशेष महत्व आहे. तरी पण मंगळवार आला म्हणून विसर्जन थांबवायचं नाही. ठरलेल्या दिवशी गणेश मूर्तीचं विसर्जन करायचं. काही लोक मध्ये आणखी पण एक गैरसमज आहे. त्यामुळे गेल्या वर्षी जी गणेश मूर्ती पूजलेली आहे ती वर्षभर ठेवतात शोकेसमध्ये आणि ती यावर्षी विसर्जित करतात मूर्ती आणि यावर्षी पूजा केलेली मूर्ती पुन्हा वर्षभर पुढच्या वर्षी त्या मूर्तीचं विसर्जन करतात. लक्षात घ्या, भाद्रपद शुक्ल चतुर्थीला पार्थिव गणेश पूजन आपण करीत असतो. पार्थिव, पार्थिव म्हणजे काय, मातीच्या गणेश मूर्तीचं पूजन करीत असतो. तेव्हा
वर्षभर ती मूर्ती नीट अवस्थेत राहत नाही. कारण ऋतू बदल झाला, तापमानात बदल झाला, की त्याला तडा जाण्याची शक्यता असते. अशी मूर्ती वर्षभर घरात ठेवू नका. तर त्यामुळे मातीची मूर्ती आहे, ती त्याच वर्षी ठरलेल्या दिवशी त्या मूर्तीचं विसर्जन करायला पाहिजे. ही गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे.